माहोल असतो. सुरुवातीला एकदम प्रेशर असतं, काउंटडाऊन चालू असतं एक्झामचं. काही नाही, मला चांगलंच जाणार आहे पेपर, मला एकदम खूप चांगलं कॉलेज भेटणार आहे, असंच ठरवायचं. 20 मॉक टेस्ट जर केल्या तर तुमच्याकडून कोणीही टियर 1 कॉलेज कोण घेऊ शकत नाही. तुमच्याकडे ते असतंच असतं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ऍडमिशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण दरवर्षी मिशन ऍडमिशन कडून टॉप स्टॉक ही सिरीज चालवतो, ज्यामध्ये मागच्या वर्षीची ज्यांनी सीईटी, जेई मेन, जेई ऍडव्हान्स किंवा अन्य कोणत्याही एंट्रन्स एक्झाम मध्ये ज्यांनी चांगलं कॉलेज मिळवलेलं आहे, यश मिळवलेलं आहे, अशांचा फायदा आपल्या येणाऱ्या स्टुडंट्सना असावा म्हणून हा टॉप स्टॉक ही सिरीज आम्ही चालवतो. तर आज आपल्या टॉप स्टॉक मध्ये आहे वीरेंद्र रामचंद्र पाटील, जो पिंपरी चिंचवड मधून येतो. त्याची खास ओळख म्हणजे अशी आहे की तो मार्क्स पुरता मर्यादित नाही. त्याची ओळख त्याचं थिंकिंग, क्रिएटिव्हिटी आणि कोर इंजिनिअरिंग बद्दलची त्याचं जे पॅशन आहे ते वेगळंच त्याला बनवतं. एमएसटी सीईटी ला त्याला 98.633 आहे. त्यानंतर पीसीसीबी मध्ये तो एएनटीसी ब्रँच मध्ये आहे. वीरेंसाठी इंजिनिअरिंग म्हणजे फक्त आयटी जॉब नाही आहे, तर कोर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, सर्किट आणि रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन मध्ये जे काही यूज होतं त्यामध्ये तो जेन्युइन इंटरेस्ट घेतो. अकॅडमिक सोबतच वीरेंची अजून एक ओळख आहे, ते म्हणजे क्रिएटिव्हिटी. सेल्फ ट्रेन ओरिगामी आर्टिस्ट आहे तो. म्हणजे एका कागदाच्या शीट मधून कट न करता कॉम्प्लेक्स आणि सुपर कॉम्प्लेक्स मॉडेल तो बनवतो. ही जी कला आहे ही फक्त हॉबी नाही आहे, तर पेशन्स, प्रिसिजन आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट हे घडवण्यामध्ये फार उपयोग होतो या हॉबीचा. त्यामुळे कोर इंजिनिअरिंग मध्ये त्याचा कसा काय उपयोग तो करून घेणार आहे हे सर्व आपण जाणून घेऊया. जे फाउंडेशन आहे स्कूल डेज पासून अगदी स्ट्रॉंग आहे. मॅथमॅटिक्स एकदम स्ट्रॉंग आहे. सीईटी मध्ये सुद्धा फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स मध्ये बॅलन्स एक्सलन्स आहे त्याचा. हा सगळा प्रवास आहे, हा आपण त्याकडनं जाणून घेऊया. जरी तो पीसीसीबीच्या एएनटीसी ला असला, त्याचे जे मार्क होते त्या मार्कात त्याला सीएस पण सहज मिळालं असतं. आम्ही त्याच्या ऑप्शन फॉर्म मध्ये सीएस घेतलेलं पण नव्हतं. जे पॅशन आहे ते इलेक्ट्रॉनिक्स किंवा कोर ब्रँच, अगदी सीओईपी मध्ये मेकॅनिकल मिळालं असेल तरी तो प्रयत्न शेवटच्या दिवसापर्यंत करत होता. तरी पण त्याच उत्साहानं, त्याच अभिमानानं तो एएनटीसी मध्ये, पीसीसीबी मध्ये आता शिकतोय. आपण तो सगळा सीईटीचा प्रवास, जेईचा प्रवास, त्यांनी कोर ब्रँच का निवडली, बोर्ड्स आणि सीईटीचं बॅलन्स कसं केलं, ब्रँच निवडताना त्यानं काय काय मुद्दे हाताळले, हे सगळं त्याकडनं जाणून घ्या. आपण जास्त वेळ न घालवता वीरेनकडेच वळू. हाय वीरेन, तू आता स्वतःच इंट्रोडक्शन करून दे, बॅकग्राऊंड पण सांग. नमस्कार, माझं नाव वीरेन पाटील. मी एक जेई आणि सीईटी ॲस्पिरंट होतो आणि मला सीईटीला 98.63% एवढे आहेत आणि मी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अर्थातच पीसीसीओई मध्ये कोर्डीमध्ये माझं ऍडमिशन एएनटीसी ब्रांच मध्ये झालं आहे. 2 वर्ष चांगली मेहनत घेतली होती मी. थोडे अप्स डाऊन्स होते, तेवढं चालून जातं आणि फोकस करणं हे खूप महत्वाचं आहे 2 वर्षांमध्ये. मी पुण्यात राहतो, पीसीएमसी एरियामध्ये. पुण्यात खूप चांगलं शिक्षण मिळतं, त्यामुळे तो एक फायदा झाला. ॲज वेल एज मला शिक्षक पण चांगले भेटले होते. मी सीईटीची प्रिपरेशन 12वीतच सुरू केली होती, कारण मी 11वी पासून थोडंफार जेईचं पण डोक्यात होतं माझ्या, पण जरा थोडाफार माझा कॉन्फिडन्स डाऊन झाला होता. त्यामुळे मी सीईटीची तयारी करणं ठरवलं होतं आणि इंजिनिअरिंग मध्येच मला जायचं आहे मी असं ठरवलं होतं, कारण मी स्कूलमध्ये रोबोटिक कोर्स लावला होता आणि त्यामुळे मला इंजिनिअरिंग आणि त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जरा इंटरेस्ट माझा चढला होता आणि मॅथमॅटिक्स हा माझा खूप आवडता सब्जेक्ट आहे. त्यामुळे आता आपण टिपिकल एक एक सब्जेक्ट कडे जाऊया. सुरुवात आपण फिजिक्स पासून करू. वीरेन, फिजिक्स हा सीईटी साठी सगळ्यात इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. तुझी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी त्यामध्ये काय होती हे पण सांग. त्यानंतर फिजिक्स मध्ये कोणते चॅप्टर्स आहेत की जे तुला जास्त स्कोरिंग वाटतात किंवा त्या स्कोरिंग पण वाटतात, काही टॉपिक्स डिफिकल्ट पण आहेत, त्यावर तू कसं काम केलंस. त्यानंतर न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना जनरली स्टुडंट्सना आपल्या सीईटीच्या हा प्रॉब्लेम येतो की न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना स्पीड आणि अॅक्युरेसी हे इम्प्रूव्ह करावं लागतं किंवा ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. तर ते कसं इम्प्रूव्ह केलं आणि फॉर्म्युला रिव्हिजन करताना ती कोणती टेक्निक वापरली. फिजिक्स मध्ये काही जर स्टुडंट वीक असतील, त्यांना काय तुझा ऍडवाइस असेल. थ्रू एंट्रन्स एक्झाम तयारी स्ट्रॅटेजी जी आहे ती कशी फॉलो करायची, ती म्हणजे ज्यावेळी आपल्याला शिकवत असतात, कुठलंही असो, मग फिजिक्स असो, केमिस्ट्री असो किंवा मॅथमॅटिक्स असो, ज्या दिवशी शिकवलेलं असतं ते घरी जाऊन त्याची उजळणी करायची असते, ते वाचायचं असतं. एक चॅप्टर संपला की मग तो पूर्ण चॅप्टर आधी टेक्स्टबुक मधला, एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड मधला वाचायचा. मी 11th स्टँडर्डला एनसीईआरटीच प्रिफर करणार, कारण स्टेट बोर्ड मध्ये एवढं क्लिअरली नाही दिलेलं. मग चॅप्टर संपल्यावर पूर्ण चॅप्टर वाचायचा ॲज अ स्टोरी बुक, एकदम इंटरेस्टिंग, आणि मार्क करायचे इम्पॉर्टंट पॉइंट्स, नोट्स काढायच्या आणि मग त्याबद्दल आपले जे नोट्स आपण जे लिहिलेले असतात ते वाचायचे, फॉर्म्युले रिवाइज करायचे. आणि फिजिक्समध्ये खास करून डेरिव्हेशन्स असतात. एखादा फॉर्म्युला हा डेरिव्हेशनमुळे समजतो,
तर मग फॉर्म्युले झाले की न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला घ्यायचे. आधी बोर्डाच्या पुस्तकामधले सॉल्व्ह करायचे आणि मग ते आपण सीईटी कडे आधी वळायचं. जर जेईच्या दृष्टीने तयार करायची असेल तर मग सीईटी सॉल्व्ह करून मगच जेई कडे वळायचं, कारण थोडंफार सिमिलर असतं सीईटी आणि जेई शेड्यूल फिजिक्समध्ये. जेई मध्ये जरासं अवघड असतं. सीईटी मध्ये न्यूमेरिकल्स प्रॅक्टिस करणं हे खूप महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, समजा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला आहे F=gmm/d². तर मग F एखाद्या क्वेश्चन मध्ये फोर्स आणि डिस्टन्स बिटवीन बोथ जर दिला असेल तर मग आपण डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी यूज करून, म्हणजे F=इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू d² हे एखाद्या प्लॅनेटसाठी यूज करून ते दुसऱ्या प्लॅनेटसाठी पण काढू शकतो. फॉर्म्युला रिव्हिजन. जर आपल्याला आपण जर एक फॉर्म्युला विसरलो एक्झाम मध्येच, तर मग डायमेन्शनल अनालायसिस करून तो फॉर्म्युला आपण परत काढू शकतो आणि त्याच्या भरोश्यावर पण बसायचं नाही. ती एक ट्रिक आहे. फॉर्म्युला कसा लक्षात आणू शकतो इन मिल टाइम ऑफ एक्झाम, जेव्हा एक्झाम सुरू असते त्यावेळी. फिजिक्समध्ये जनरली कॉन्फिडन्स डाऊन होण्याचे चान्सेस असतात. असं होऊ नये. फिजिक्स हा एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि रिचर्ड फाइनमॅनचा त्यावेळी इंटरव्ह्यू बघायचा ज्यावेळी असं कॉन्फिडन्स डाऊन होत असेल तर. रिचर्ड फाइनमॅन यांचा इंटरव्ह्यू खूप चांगला आहे आणि त्याच्यात त्यांनी खूप काही चांगलं सांगितलं. आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना भरपूर सॉल्व्ह करायचे, ते व्हेरीफाय करायचे. सॉल्व्ह केल्यानंतर जे उत्तर मिळतं ते मागच्या पानांवर ऑप्शन दिलेले असतात, तर त्याने आपण व्हेरीफाय करायचे. ते महत्वाचं आहे. आणि जेवढे जास्त आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार तेवढी आपली स्पीड पण वाढते आणि ॲक्युरेसी पण वाढते, कारण टार्गेटमध्ये वगैरे एका प्रश्नावर 10 जवळपास असे प्रश्न असतात, त्यामुळे चांगली तयारी होते, प्रॅक्टिस होते. तर मग मी जनरली सीईटीसाठी टार्गेट प्रिफर करणार. टार्गेट पब्लिकेशन्स आहे, तर हे फिजिक्स आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स तिन्ही सब्जेक्ट्समध्ये मी टार्गेटच रेफर केलं होतं. यापैकी जे स्कोरिंग टॉपिक्स आहेत जे मला वाटले ते म्हणजे 11th मधले मोशन इन अ प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि सेमीकंडक्टर्स. जे 12th मधले आहेत ते म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, thermodynamics, oscillations, superposition of waves, electrostatics, magnetic fields due to electric current, magnetic materials, electromagnetic induction, AC circuits, dual nature of radiation and matter, structure of atoms and nuclei. इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा पार्ट आहे तो पण समजणं अवघड आहे. थोडंफार माझं सेमीकंडक्टर डिव्हायसेस पण राहिलं होतं 12th मध्ये. जो वेव्स टॉपिक आहेत त्याच्यातून भरपूर क्वेश्चन्स येतात. एकाच एकवर 3 प्रश्न येतात सीईटी मध्ये, जे महत्वाचं आहे, त्याला वेटेज जास्त आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये केमिस्ट्री. कारण ज्यांना सवय आहे की सगळे कन्सेप्ट क्लिअर करत पुढे जायचं आणि ज्यांना रट्टा अजिबात आवडत नाही, रट्टा मारलेलं चालतच नाही, त्यांना हा केमिस्ट्री तसा थोडासा अवघड जातो. आणि हा केमिस्ट्री स्मार्ट आणि स्कोरिंग सब्जेक्ट पण आहे. हे पण आहे, जरी अवघड असला तरी स्कोरिंग पण होऊ शकतं. तर केमिस्ट्रीमध्ये फिजिकल, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक याचा बॅलन्स तू कसा ठेवलास? सीईटी मध्ये केमिस्ट्रीचा हाय स्कोरिंग आहे असं तुला वाटतंय का? किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिएक्शन लक्षात ठेवण्यासाठी तू काय केलं? केमिस्ट्रीमध्ये लास्ट मिनिट रिव्हिजन ती कशी गेली ते पण सांग तुला. आणि माझ्यासाठी थोडाफार डिफिकल्ट सब्जेक्ट तो होता म्हणजे केमिस्ट्री होता आणि त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स डाऊन झाला होता माझा. आणि 11th मध्ये केमिस्ट्री हा जनरली सर्वांसाठी एक इंटरेस्टिंग आणि इझी चॅप्टर वाटतो, पण तो प्रॅक्टिसने चांगला होऊ शकतो. आणि वाचन, केमिस्ट्रीसाठी वाचन हे फार गरजेचं आहे. फिजिक्ससाठी आणि खास करून केमिस्ट्रीसाठी वाचन, कारण त्याच्यामध्ये जास्त मेमराईज करावं लागतं. थिअरी जरा जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू फिजिक्स. आणि असे काही चॅप्टर्स होते ज्यामुळे मला डिफिकल्ट जायचे. आपण ज्यावेळी चॅप्टर चालू असतात आपले त्यावेळी एक एक चॅप्टर क्लिअर करत जायचा. त्याचे नोट्स वाचायचे, टेक्स्टबुक वाचायचं, फॉर्म्युलाज पाठ करायचे, एमसीक्यूज सॉल्व्ह करायचे. चॅप्टर तो एकदम परफेक्ट होतं त्याने. जे वीक चॅप्टर्स आहेत, ज्याला जास्त वेटेज आहे, ते जनरली सोडून नाही चालत. चांगले टॉपिक्स आहेत त्याला अजून स्ट्रॉंग करायला बघायचं. आणि टॉपिक्स आहेत जे आपल्याला जमत नाहीयेत ते जनरली त्याच्या मागे लागायचं नाही, कारण त्याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो. आणि जे टॉपिक्स आपले चांगले आहेत, ज्याला अजून चांगलं करायचं, त्याला वेळ मिळत नाही. आता मी पुन्हा एक नवीन सब्जेक्ट कडे येतोय आणि सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही म्हणाले हे सगळ्याच विषयाला महत्वाचं म्हण, पण इलाज नाही. मॅथमॅटिक्स शिवाय ना 10वी होतं, ना 12वी होतं, ना जेई, ना सीईटी. मॅथमॅटिक्स कुणालाही सुटलेलं नाही. त्यामुळं एक लक्षात घ्या, मॅथ्स हा सीईटीचा रँक ठरवणारा सब्जेक्ट आहे. रँक बुस्टर आहे मॅथमॅटिक्स. वीरेन, तुझी मॅथमॅटिक्सची स्ट्रॅटेजी काय होती? आणि मॅथ्स मध्ये मस्ट डू चॅप्टर्स जे आहेत ते करावेच लागणार असे कोणते आहेत? आणि स्पीड वाढवण्यासाठी मॅथ्स मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे स्पीड विथ अॅक्युरेसी. तर डेली प्रॅक्टिस तू काय करायचास
त्यानंतर मॅथ्समध्ये स्टुडंट्स जनरली काय होतं, सिली मिस्टेक्स होतात. त्यासाठी मॉक टेस्ट अनालिसिस कसं केलं, मॅथ्सची भीती वाटणारे जे आपले स्टुडंट्स आहेत, जे ऍस्पिरंट्स आहेत, त्याच्यासाठी तू काय सल्ला देशील? जरा दिलासा देणारा सल्ला दे. मॅथमॅटिक्स फार महत्वाचा सब्जेक्ट आहे. तर मॅथमॅटिक्स हा एक रँक बुस्टर सब्जेक्ट आहे, तर केमिस्ट्री हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तर रँक बुस्टर असं काय आहे, कारण सीईटी मध्ये मॅथमॅटिक्सच्या एका क्वेश्चनला 2 मार्क असतात. त्यामुळे एक क्वेश्चन बरोबर आला की 2 मार्क वाढतात आणि तुमचं जे रँकिंग आहे ते वर जातं. ते मॅथमॅटिक्स मधल्या सगळ्यात इम्पॉर्टंट जे चॅप्टर्स आहेत, म्हणजे सीईटी मध्ये ज्या चॅप्टर्सचं वेटेज जास्त आहे ते म्हणजे वेक्टर्स, लाईन अँड प्लेन आहे, डिफरन्सिएशन आहे, प्रोबॅबिलिटी पण आहे, इंटिग्रेशन थोडंफार आहे, कॉम्प्लेक्स नंबर्सचे एकच क्वेश्चन विचारला जातो, आणि लाईन, स्ट्रेट लाईन आणि सर्कल. आणि अजून एक चॅप्टर ऍड झाला होता, तो म्हणजे कोनिक सेक्शन्स, याच वर्षी ऍड झाला होता, तर तोही इम्पॉर्टंट. त्याच्यावर एक क्वेश्चन नक्की विचारतात. वेक्टर्स आणि लाईन अँड प्लेन हे करणं खूप गरजेचं आहे, कारण एका चॅप्टरवर, तो म्हणजे वेक्टर्स आणि लाईन अँड प्लेन, इच 3 क्वेश्चन कंपल्सरी विचारलेले जातात. तर असेच तुमचे 6 क्वेश्चन्स होतात जर तुम्ही ते 2 चॅप्टर्स केले तर. आणि वेक्टर्स आणि लाईन अँड प्लेनला इमॅजिनेशन हे फार महत्वाचं आहे, ते 2 चॅप्टर समजण्यासाठी. वेक्टर स्पेसमध्ये प्लेन्स कसे जात आहेत, इंटरसेक्ट कसे होत आहेत, परत लाईन्स कसे जात आहेत स्पेस मधून, हे समजणं फार गरजेचं आहे. आणि ट्रिग्नोमेट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण त्याचा वेटेज पण जास्त आहे. कुठल्या ना कुठल्या अशा चॅप्टरमध्ये ट्रिग्नोमेट्री हे कुठेही घातलं जातं. लॉगरिथम मध्ये घातलं जातं, परत एक्सपोनेन्शियल मध्ये घातलं जातं, डिफरन्सिएशन करताना किंवा इंटिग्रेशन करताना. प्रोबॅबिलिटी, त्याच्यावर 1 ते 2 क्वेश्चन विचारले जातात प्रोबॅबिलिटीवर कंपल्सरी. आणि लिमिट्स हा पण चॅप्टर इझी आहे, एक क्वेश्चन विचारले जातात लिमिट्सवर. मॅथमॅटिक्समध्ये स्पीड हे खूप गरजेचं आहे, कारण आता 22 पासून ऍक्च्युली लेवल वाढवली होती आणि 24 मध्ये जेईला कोइन्साइड करत होती, त्यामुळे 24चा पेपर आतापर्यंतचा हार्डेस्ट सगळ्या शिफ्ट होत्या पेपर्सच्या, आणि त्यातल्या त्यात मॅथमॅटिक्स. तर मग मॅथमॅटिक्स हे करणं खूप गरजेचं आहे. रँक बुस्टर आहे मॅथमॅटिक्स. त्याची स्पीड आणि अॅक्युरेसी ही फक्त आणि फक्त प्रॅक्टिसवरच अवलंबून आहे. मॅथमॅटिक्समध्ये खूप प्रश्न क्लॅरिटीसाठी सोडवणं खूप गरजेचं आहे. क्युरिओसिटी जागा करणारे व्हिडिओज वगैरे असंच टाइमपास साठी ज्यावेळी थोडाफार वेळ मिळेल त्यावेळी बघायचं. मॅथमॅटिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, ते प्रॅक्टिसनेच होऊ शकतं. ग्रेट. खूप चांगला दिलासा दिलायस मॅथमॅटिक्ससाठी. आता पुढचा प्रश्न आहे की डिफिकल्ट चॅप्टर्स जे आहेत आणि वीक एरियाज, तुझ्यासाठी सर्वात डिफिकल्ट सब्जेक्ट कोणता आहे किंवा चॅप्टर कोणता आहे, आणि त्या टॉपिक मध्ये कॉन्फिडन्स कसा बिल्ड केला, किंवा वीक चॅप्टर्स स्किप करायचे का इम्प्रूव्ह करावे? तुझं क्लिअर ओपिनियन सांग. म्हणजे लो मार्क्स रिझल्ट असतील तर नंतर मोटिवेशन कसं करता येईल किंवा ते मेंटेन कसं करता येईल. लिंकिंग प्रश्न आहेत, त्यामुळे तुला एकाच वेळी विचारतोय की जसं आपण अभ्यासाला सुरुवात करतो किंवा डिफिकल्ट चॅप्टर्स, वीक एरियाज आपण आपले हुडकून काढतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी लिंक होतात एकमेकांना. तर आपण नक्की ते स्किप करायचे, इम्प्रूव्ह करायचे किंवा काय करायचे, हे तू सगळं कसं मेंटेन केलंस हे एकदा सांग. याला जोडूनच एक क्वेश्चन आहे. आपण मॉक टेस्टचं म्हटलं की मॉक टेस्ट अनालिसिस विषयी बोललो, तर तू मॉक टेस्ट सीईटी प्रिपरेशन मध्ये मॉक टेस्टचं इम्पॉर्टन्स काय वाटतं तुला, आणि आठवड्यातून किंवा महिन्यातून किती मॉक टेस्ट तू दिल्यास, मॉक टेस्टचं अनालिसिस तू कसं करत होतास, आणि सेम मिस्टेक पुन्हा पुन्हा होऊ नयेत म्हणून तू काय केलंस, हे जरा विस्ताराने सांग. जे वीक चॅप्टर्स आहेत, जे एकदम कमी वेटेज आहेत, ते करून सुद्धा समजत नसेल तर मग ते सोडले तरी चालतील, पण ज्याला जास्त वेटेज आहे ते जनरली सोडून नाही चालत, करावेच लागतात, कारण त्याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारले जातात सीईटी एक्झाम मध्ये. आणि जर एक्झामला जर 1 महिनाच राहिला असेल तर मग त्यामध्ये काय करायचं की जे चॅप्टर्स आहेत आपले, ज्याला खूप चांगल्या प्रकारे येतात, तर ते अजून स्ट्रॉंग करायचे, त्यामध्ये रिव्हिजन करायचं, वाचायचं. आपलं आधीच वर्षभरात झालेलं असतं सगळं, फक्त त्याची परफेक्ट उजळणी करायची असते, ते आपल्याला परत डोक्यात ठेवायचं असतं, म्हणून वाचायचं, जास्त वाचन करायचं. जे आपले चांगले टॉपिक्स आहेत त्याला अजून स्ट्रॉंग करायला बघायचं, आणि जे वीक टॉपिक्स आहेत, जे आपल्याला जमत नाहीयेत, ते जनरली त्याच्या मागे लागायचं नाही, कारण त्याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो. आणि जे टॉपिक्स आपले चांगले आहेत, ज्याला अजून चांगलं करायचं, त्याला वेळ मिळत नाही. मॉक टेस्ट मध्ये जनरली कधी कधी असा कमी स्कोर येतो, तर माझं पण तसं झालं होतं. 200 पैकी सुरुवातीला मला कधी कधी 100 किंवा 105, 110, किंवा एकदा तर माझा स्कोर अराउंड 84 वर गेला होता. तर मग त्यावेळी मला जरा तो धक्काच होता, पण काय नाही म्हटलं मी, कारण मला माझ्या स्वतःवर कॉन्फिडन्स होता की मी एवढी चांगली तयारी केली आहे 2 वर्ष. जर असं होत असेल ते म्हणजे मी स्वतःला स्ट्रेच करतोय, आणि जर स्ट्रेच करतानाच आपल्याला पेन होत असेल तर म्हणजे आपण इम्प्रूव्ह होतोय,
हे महत्वाचं आहे. टेस्ट पेपर सॉल्व्ह करतो आणि जर खराब स्कोर आला तर ते टेम्पोररी असतं. जे खराब स्कोर आहे तो बघायचा आधी, त्याचे क्वेश्चन्स बघायचे, काय चुकलं काय नाही चुकलेलं व्हेरीफाय करायचं, त्यावर वाचायचं त्या टॉपिक्सवर आणि कॉन्फिडन्स ठेवायचा, असा विश्वास ठेवायचा की काही झालं तरी मी सीईटी मध्ये 99% वरच आणणार आहे, हा असा कॉन्फिडन्स ठेवायचा आपला. कारण ते जे होप्स असतात, होप्स ठेवणं फार गरजेचं आहे. कॉन्फिडन्स ठेवणं, स्वतःवर आत्मविश्वास हा फार गरजेचा आहे. छानच माहिती दिली. सगळ्यात महत्वाचा आहे हा मॉक टेस्टचा पार्ट. मी तर माझ्याकडे जेवढे आतापर्यंत स्टुडंट आलेले आहेत किंवा आतापर्यंत जेवढे सिलेक्ट झालेले आहेत त्या सगळ्यांकडून जेव्हा ते मला एक्झाम पूर्वी भेटायचे तेव्हाही त्यांना मी तेच सांगायचो की तुम्ही मॉक टेस्ट द्या. एमएसटी सीईटीचे 20 मॉक टेस्ट जर दिल्या तर तुमच्यापासून कोणी टियर 1 कॉलेज काऊन घेऊ शकत नाही. तुमच्याकडे ते असतंच असतं. त्यामुळं मॉक टेस्ट हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे या सगळ्या एंट्रन्स एक्झाम मधला. मग तो जेई असू दे किंवा सीईटी असू दे. सीईटीला तरी रिपिटेशन खूप असतं, जेईला रिपीट होत नाही पण आपली प्रॅक्टिस चांगली होती. पुढचा क्वेश्चन, कोचिंग क्लास जॉईन केला होतास का किंवा त्याचा ऍक्च्युअल फायदा झाला का, आणि कोचिंग आणि सेल्फ स्टडी हे कसं बॅलन्स. बऱ्याचदा असं असतं की कोचिंग क्लास पिंपरी चिंचवड मधला न घेता जर पुण्यात घेतला तर जाण्या येण्याचा वेळ जातो. हा वेळ गेला की सेल्फ स्टडीला वेळ मिळत नाही. तर हे बॅलन्स कसं केलंस तू? आधी कोचिंगला कुठं होतास, कोचिंगचं कसं बॅलन्स केलं ते पण सांग. अशा बाबतीत एखाद्याची केस अशी घडली की तो खूप लांब राहतोय किंवा ग्रामीण भागात आहे आणि त्याला तिथं जवळपास कोचिंग मिळाले नाही, तर त्यांनी काय करायला पाहिजे असं तुला वाटतं? ऑनलाईन रिसोर्सेस जसे युट्यूब, टेस्ट सिरीज आहेत, याच्याबद्दल तुझं काय मत आहे हे पण नक्की सांग. कोचिंगचा जो क्लास होता मी इंटिग्रेटेड जॉईन केलं होतं, त्याची जी वेळ होती ती म्हणजे 8 ते 12 किंवा मॅक्सिमम 1. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स व्हायचं. मुलांना सेल्फ स्टडीला वेळ मिळाला पाहिजे. फक्त 4 तास ठेवले होते कोचिंगचे. माझं रुटीन चालू करायचं सेल्फ स्टडीचं आणि त्यामध्ये मी आधी 2-2.5 तास फिजिक्स करायचो, तर आणि मग नंतर केमिस्ट्री आणि मग नंतर मॅथमॅटिक्स असं ठेवलं होतं. आणि नंतर मग इव्हिनिंगला असं ब्रेक म्हणून मी असं इव्हिनिंग वॉकला वगैरे जायचो मस्तपैकी किंवा मित्राच्या घरी जायचो, तेव्हा तिथं गप्पा गोष्टी व्हायच्या. 2 सब्जेक्टच्या मध्ये अराउंड अर्धा पाऊण तास एवढा ब्रेक घ्यायचा. मोबाईल जर असेल तर त्याचा वापर टाळावा. इंस्टाग्राम, कारण त्याने स्कोरिंगवर खूप फरक पडतो, कमी येतं स्कोरिंग, अभ्यास होत नाही. कोचिंग नसेल तर मग विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वापर करायचा. फिजिक्स वाला अनअकॅडमीचे असे अजून भरपूर वेदांतूचे वगैरे असे व्हिडिओज अवेलेबल असतात ऑनलाईन. खूप इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युली. माझं पण जे काही वीक चॅप्टर्स होते मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स मधले, तर आणि त्यावेळी माझे सर अवेलेबल नव्हते, ऑनलाईनच गेलो होतो त्यावेळी जरा एक्झामच्या अगोदरच. तर त्यांच्या मी 1 शॉट लेक्चर अटेंड करायचो, फ्री असतात युट्यूबवर. कालिया सर मॅथमॅटिक्स साठी मी सजेस्ट करणार. फिजिक्स साठी फिजिक्स वाला इज गुड चॉईस. टेस्ट सिरीज पण ऑनलाईनच द्यायच्या जनरली, ऑफलाईन टेस्ट सिरीज द्यायच्याच नाहीत, कारण जेई आणि सीईटीच्या एक्झाम्स ह्या ऑनलाईनच होतात. वर्षभरात ऑफलाईन टेस्ट पेपर्स दिलेत तरी चालतील. एक्झामच्या आधी आपण ऑनलाईन टेस्ट सिरीजच करायच्या. छान इन्फॉर्मेशन दिली. आता अजून एक महत्वाच्या पार्टकडे येतो, रेफरन्स बुक. जेव्हा आपण कोचिंगला जातो, रेफरन्स बुक आणि स्टडी मटेरियल. आपण जेव्हा कोचिंगला कोणत्या क्लासला जातो तर त्यांचं एक भरपूर स्टडी मटेरियल असतं, पण कोचिंगला ऍडमिशन घ्यायच्या आधी आणि भरपूर बुक्स येतात आपल्याकडे. रिलेटिव्ह मधला कोणतरी जेई झालेला असतो त्याच्याकडली बुक्स येतात. म्हणजे जेव्हा आपण 11वीला ऍडमिशन घेतो कोचिंगला तर स्टडी मटेरियलचा खच पडलेला असतो घरात, ते बघूनच बऱ्याचदा धडकी भरती. तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ या तिन्ही विषयासाठी कोणते रेफरन्स बुक वापरले? आणि मी जे आतापर्यंत आजचं जे म्हटलो की लिमिटेड रिसोर्सेस असतील तर त्याच्यावर फोकस करायचा, हे तुला इम्पॉर्टंट वाटतंय का क्वेश्चन बँक्स, का खूप स्टडी मटेरियल रेफर करायचं? तर रेफरन्स बुक्स बद्दल सांगायचं झालं तर मी जेई साठी फक्त केमिस्ट्रीसाठी रेफरन्स बुक एक वापरलं होतं, ते म्हणजे अरिहंतचं 22 इयर्स 2000 ते 2023 पर्यंत जे क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन्स होते ते त्या रेफरन्स बुक मध्ये होते. अरिहंत. आणि जर जेई करत असेल तर अरिहंत इज द बेस्ट चॉईस. फाईन. पण सीईटी साठी कंपल्सरी मी सांगेन की टार्गेट ट्रायम्फ हे जे आहे, टार्गेट पब्लिकेशन्सचं टार्गेट हेच रेफर करावं, कारण त्याच्यामध्ये जे काही गरजेचं आहे ते सगळं काही दिलेलं असतं. टार्गेट मी माझ्या 12च्या स्टार्टिंगलाच घेतलं होतं. चॅप्टर संपायचे तसं तसं मी त्यातले क्वेश्चन सॉल्व्ह करून तो एखादा चॅप्टर मी संपवून टाकायचं, म्हणजे नंतर लोड येत नाही. जेईचं जे आहे ते पुस्तक मी सीईटीचे जे टार्गेट घेतले होते त्यावेळीच घेतलं होतं केमिस्ट्रीचं, कारण जेई मध्ये केमिस्ट्री इज अ स्कोरिंग टॉपिक. ऑनलाईन टेस्ट पण अशा मध्ये मध्ये देत जायच्या, ज्यावेळी
तरी आपलं वर्षभर अभ्यास चालू असतो. 10 क्वेश्चन्सचे टेस्ट असे देऊन टाकायचे आपल्या कॉन्फिडन्स मेंटेन करण्यासाठी. आणि वेबसाईट्स त्याच्या आहेत, एक्झाम साईड अशा नावाच्या वेबसाईट्स आहेत, तर तिथले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. गुड. आता बोर्ड आणि सीईटी बॅलन्स. बोर्डची एक्झाम पण आलेली असती आणि सीईटीची पण. या वर्षी तर सीईटी 2 वेळा होणार आहे. बोर्ड आणि सीईटीचं प्रिपरेशन एकत्र कसं मॅनेज केलंस? बोर्ड प्रिपरेशनची सीईटीला खरोखर हेल्प झाली का? सीईटी आधीचे 2-3 महिने तू कसे युटिलाइज केले ते पण सांग. तर बोर्ड्स आणि सीईटी मधला बॅलन्स साधणं हे महत्वाचं आहे. फार जरा डोकेदुखी होती, कारण काही सबमिशन्स पण असतात कॉलेजचे, त्यामुळे जरा डोकेदुखी होते. अराउंड डिसेंबर मध्ये वगैरे असे असतात, मग त्यावेळेस ते सबमिशन्स वगैरे सगळं करून टाक. जास्त काही लोड नाही घ्यायचा. आणि जो वर्षभरात या 2 वर्षात म्हणजे बोर्डाचा पेपर 12th असतो, तर 12thच्या पूर्ण वर्षभरात सीईटीची जशी तयारी करत असतो तसं बोर्डचं पण करत जायचं, कारण तसंही बोर्डचा सिलेबस हा सीईटीला असतो, एनसीईआरटी मधला नसतो सीईटीला. तर डेरिव्हेशन हे सीईटी साठी काय गरजेचे आहेत, कारण तो फॉर्म्युला समजणे. जर आपण ते डेरिव्हेशन केलं तर बोर्डची तयारी आपोआप होऊन जाते. आणि सीईटी मध्ये क्लॅरिटी ही खूप जास्त महत्वाची असते आणि त्यासाठी वाचन गरजेचं असतं. आणि जर वाचन झालं असेल तर मग सीईटी तुम्हाला त्याचे क्वेश्चन्स जमतील, आणि ॲज वेल एज साईड बाय साईड ती बोर्डाची पण तयारी होईल. बोर्डाला फक्त पाठांतराची गरज असते, ती पण फक्त महिन्या अगोदर सुरू करायची. ज्यावेळी जेईचा पेपर संपला त्या दिवशीपासून मी बोर्डाची तयारी सुरू केली. आणि 10 दिवसांनी इंग्लिशचे वगैरे असे पेपर होते माझे. इंग्लिश थोडंसं असं वर्षभरातच करायचं, 4-5 महिन्यांआधी बोर्डाच्या एक्झाम आधी इंग्लिशचं, कारण इंग्लिशचं ग्रामर आहे थोडं फार असं वास्ट आहे. आणि ॲज अ स्टोरी बुक म्हणून ते रीड करत जायचं, एन्जॉय करायचं, जास्त त्याचं टेन्शन घ्यायचं नाही इंग्लिशचं. सीईटीला मग बोर्डानंतर आम्हाला 1 ते 2.5 महिना होता. आणि बोर्डाचा ज्यावेळी लास्ट पेपर जो संपला त्या दिवशी मी रेस्ट घेतली, एखादा मूवी बघितला, थोडंसं बाहेर खायला गेलो, आणि तो दिवस मी एन्जॉय केला. बोर्डाचा ज्यावेळी पेपर झाला थोडासा ब्रेक मिळाला, आणि तर पुढच्या दिवशीपासून मग एकदम जोशने सीईटीची तयारी चालू केली. बोर्डाचं टेन्शन पण गेलं होतं, हलकं झालं होतं. त्यामुळे मग एकदम फ्री माइंडने मग मी सीईटीची तयारी सुरू केली. जर समजा एखादा विद्यार्थी सीईटीची तयारी करत असेल तर मग असंच करायचं नाही की त्याने सीईटीचीच तयारी केली पाहिजे आणि सीईटी मध्ये येणारेच प्रश्न त्याने सॉल्व्ह केले पाहिजेत, असं नाही करायचं. कारण त्याचे जे पेपर्स येत आहेत, शिफ्ट ज्या येत आहेत त्या हार्ड शिफ्ट आहेत. थोडे काही असे क्वेश्चन्स जे जेईला करेस्पॉन्ड करतात, जेई लेवलला. तर मग जेईचे प्रश्न ही सॉल्व्ह करणं 2 वर्षात हे फार महत्वाचं आहे. तरच आपल्याला सीईटी ही सोपी जाऊ शकते. जेईचे क्वेश्चन्स करणं हे फार महत्वाचं आहे. मी जेई साठी पण मॉक टेस्ट दिल्या होत्या. 12th मध्ये माझा जेई एक्झामवर एवढा फोकस नव्हता, पण मी जेईचे क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो, कारण ते मला माहिती होतं. कारण मी सीईटीचे आधीचे 2022 पासूनचे जे पेपर्स बघितले होते, ते म्हणजे मला ते कळलं होतं की थोडंफार जेई सारखे क्वेश्चन्स येत आहेत. त्यामुळे मग मी ते जेईचे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते 12th मध्ये पण. 1 जानेवारी पासून मी जेईच्या मॉक टेस्ट देणं चालू केलं होतं. मी जेई साठी 15 ते 16 एवढे मॉक टेस्ट दिल्या होत्या. सीईटीला मी अराउंड 20 ते 22 चे एवढे मॉक टेस्ट दिल्या होत्या. त्याचा फायदा मला खूप चांगल्या प्रकारे झाला. आणि मॉक टेस्ट अनालायसिस, मॉक टेस्ट साठी मी एक ऍप सांगू शकतो, ते म्हणजे एक्झाम गोल हे खूप चांगलं ऍप आहे. अराउंड महिन्याला काहीतरी 30-40 रुपये भरावे लागतात, आणि तुम्ही त्यातले किती पण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकता, किती पण. जेई, सीईटी, अजून WBGE किंवा COMEDK असे जे एक्झाम्स आहेत त्यांचे पेपर्स आहेत, त्याच्यावर बिटचे पण पेपर्स आहेत. नाईस. का थोड्याशा वेगळ्या विषयाकडे येतो. पेरेंट्सचा सपोर्ट आणि मेंटल स्ट्रेंथ. थोडं स्टडी मटेरियल कडनं आपण बाजूला होऊया. पेरेंट्सचा सपोर्ट तुझ्या जर्नीमध्ये किती इम्पॉर्टंट होता? स्ट्रेस, प्रेशर आणि कंपॅरिझन कॉमन फॅक्टर आहेत यामधले. ते कसं हँडल केलं? पेरेंट्सनी ऍस्पिरंटला कसं सपोर्ट करावा असं तुला वाटतं? फोकस मेंटेन करण्यासाठी तू कोणत्या डेली हॅबिट्स फॉलो केल्या ते पण सांग. ह्या सगळ्या जर्नीमध्ये पेरेंट्सने पण मला खूप सपोर्ट केलं होतं. जी जर्नी होती, थोडंफार मी जेईवर फोकस केलं होतं, आणि मग नंतर मी सीईटी कडेच वळायचं ठरवलं होतं. पेरेंट्सनी मान्य केलं होतं, कारण थोडाफार अंदाज होता त्यांना की हार्डनेसची लेवल किती असते वगैरे, आणि प्रेशर किती जास्त असतं, कारण एवढा सगळा सिलेबस असतो आणि तो हँडल करणं इट इज डिफिकल्ट. कॉन्स्टंटली पेस मेंटेन केला तर मग जो प्रेशर आहे तो आपण बेअर करू शकतो. आई वडिलांचा खूप चांगला सपोर्ट होता. ते बोलायचे माझ्याशी, गप्पा मारायचो आम्ही, त्यामुळे एवढं काही असं टेन्शन घेण्यासारखं नव्हतं. येतं टेन्शन जर कमी मार्क आले मॉक टेस्ट मध्ये, तर मग असा प्रश्न येतो की आता काय होईल, म्हणजे स्कोर कसा येणार माझा ऍक्च्युअल सीईटीला. हे जे काही आहे ते माहिती होतं पेरेंट्सना की नाही,
ह्यानं अभ्यास केलाय, ह्याला नक्की यश मिळणार, हा कॉन्फिडन्स होता. त्यामुळे त्यांनी पण एवढं प्रेशर माझ्यावर टाकलं नाही आणि मीच ते करत गेलो. माझं मीच करत गेलो. पेरेंट्स सोबत बोलणं असंच रॅन्डम गोष्टींवर हे खूप महत्वाचं आहे आणि ऍक्सेप्टन्स हाही महत्वाचा आहे. त्यामुळं आई वडिलांनी खूप मला सपोर्ट केला याबद्दल. रिअली नाईस. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊ. एक्झाम डे स्ट्रॅटेजी खूप महत्वाची आहे. जेव्हा आपण 2 वर्ष खूप कष्ट केलेले असतात आणि ज्या दिवशी एक्झामची डेट येते त्यावेळी आपल्याला कितीही तयारी झाली असली तरी खूप प्रेशर असतं. कोणतीही एक्झाम असू दे, 12वीचे बोर्ड एक्झाम असू दे, सीईटी, जेई किंवा इतर कोणतेही एंट्रन्स एक्झाम. ज्या दिवशी परीक्षा असती, कितीही आपली तयारी झाली असती, कॉन्फिडंट असलो तरी आपल्याला एक स्ट्रॅटेजी काहीतरी ठरवून आधी घेतली तर आपण त्या प्रेशरमध्ये येत नाही. तर सीईटी एक्झाम डेटला तुझी स्ट्रॅटेजी काय होती? टाइम मॅनेजमेंट कसं केलं? सगळ्यात महत्वाचं आहे एक्झाममध्ये पॅनिक अव्हॉइड करण्यासाठी तू काय केलं? सीईटी एक्झाम डेटला स्टुडंटनी कोणत्या चुका टाळाव्यात? कारण लक्षात घ्या, सीईटी एक्झाम सेंटर जिथं असतं, जेव्हा एखाद्या नवख्या एरियात जातो, जिथं एक्झाम सेंटर असतं, तिथं आपल्याला कम्फर्ट झोन लवकर मिळत नाही. त्यामुळं अख्ख्या एखाद्या बिल्डिंगमध्ये, नवख्या एखाद्या जागेमध्ये, नवीन जागेमध्ये आपण जेव्हा जातो, तेव्हा आपण अगदी चलबिचल होतो. आधी मन थाऱ्यावर आणणं म्हणतात, ते करावं लागतं. तर तू ते काय केलंस? त्या एक्झाम आहे आणि आज मग आपण काय करायचं, तर मग एक्झामच्या एक दिवस आधी वगैरे असं टेस्ट पेपर कुठला सॉल्व्ह नाही करायचा. जे आपण वर्षभरात केलंय ते थोडंफार वाचायचं किंवा जर आपलं काही असं अडलं असेल तर ते थोडंफार असा ग्लान्स घ्यायचा फक्त त्याचा. जे थिअरी चॅप्टर्स आहेत, जे केमिस्ट्रीचे जे शेवटचे थिअरी चॅप्टर्स आहेत त्याच्यातले जे आपण अंडरलाईन केलेले पॉईंट्स आहेत तेच वाचायचे. की पॉईंट्स असतात ते वाचायचे. फॉर्म्युले रिवाइज करायचे आपण त्या दिवशी. जास्त असं लोड नाही घ्यायचा, एकदम फ्रेश माइंड ठेवायचा आपण. टाइम मॅनेजमेंट सीईटी मध्ये मी मॉक टेस्ट मध्ये जे टाइम मॅनेजमेंट होतं प्रत्येक सब्जेक्टला ते म्हणजे असं होतं. केमिस्ट्रीला मी अराउंड 25 मिनिट्स मध्ये मी केमिस्ट्री माझं गुंडाळलं होतं पूर्ण. सर्वात आधी फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्याचा कंबाईंड सेक्शन असतो, 1.5 तासांचा तो सेक्शन असतो आणि 1.5 तास जे नंतर असतात ते मॅथमॅटिक्सला, फक्त मॅथमॅटिक्सला 1.5 तासांचा जो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा वेळ जो असतो त्यानंतर आपोआपच ती स्क्रीन बदलते आणि मॅथमॅटिक्स चालू होतं. ज्यावेळी फिजिक्स आणि केमिस्ट्री ज्यावेळी असतात त्यामध्ये कंपल्सरीली केमिस्ट्रीच आधी घ्यायचं, कारण त्याचे क्वेश्चन्स लहान असतात आणि बघितल्या ते आपण सोडवू शकतो. फिजिक्स केमिस्ट्रीचा माझा सेक्शन झाला आणि मॅथमॅटिक्सला तर पूर्ण 1.5 तासच लागतो. एक्झामचा जो माहोल असतो, एक्झाम मग ती जेई असतो किंवा सीईटी असतो किंवा दुसरी कुठली एंट्रन्स असतो, तर सुरुवातीला एकदम प्रेशर असतं. काउंटडाऊन चालू असतं एक्झामचं. काही नाही, मला चांगलंच जाणार आहे पेपर, मला एकदम खूप चांगलं कॉलेज भेटणार आहे असंच ठरवायचं. नंतर टेन्शन राहत नाही. फक्त सुरुवातीलाच ती एक पीक मोमेंट असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा वीरेनचा इंटरव्ह्यू हा संपवताना एक गोष्ट क्लिअरली दिसती, ती वीरेन फक्त सीईटी टॉपर नाहीये, चांगला थिंकर आहे. 98.633 पर्सेंटाईल आणि पीसीसीओची एएनटीसी ही अचिव्हमेंट नक्कीच मोठी आहे. त्याहूनही मोठं गोष्ट आहे म्हणजे कोर इंजिनिअरिंग बद्दलची त्याची क्लॅरिटी. आजच्या काळात जिथे बहुतेक स्टुडंट्सना, बहुतेक ॲस्पिरंट्सना फक्त आयटी म्हणजे करिअर, याच्या पलीकडे काही नाही असं ज्यांना वाटतंय त्यांच्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं आहे. वीरेननं एएनटीसी निवडली कारण त्याला इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आणि रिअल वर्ल्ड इंजिनिअरिंग मध्ये जेन्युइन इंटरेस्ट आहे. योग्य गायडन्स, कन्सिस्टंट एफर्ट्स आणि क्युरिओसिटी असेल तर कोर इंजिनिअरिंग मधून एक्सलंट करिअर होऊ शकतं. वीरेन त्याचं खूप छान एक्झाम्पल असणार आहे आणि मला खात्री आहे आजचा इंटरव्ह्यू नक्कीच तुम्हाला इन्स्पिरेशन देणार असेल, तुम्हाला कॉन्फिडन्स पण मिळेल. हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर सीईटीला जाताना तुमचे हात थरथरणार नाहीत, मन थाऱ्यावर असेल हे नक्की. आणि तसं घडलं तरच या इंटरव्ह्यूचा उपयोग झाला असं आम्हाला वाटेल. वीरेनला घडवण्यामध्ये त्याच्या आईवडिलांचाही मोठा हात आहे. हे जे त्याची थिंकिंग लेवल आहे, हे त्याच्या आईवडिलांनी वेळोवेळी केलेल्या त्याच्या संस्काराची पावती आहे. वीरेन, तुझी ही सर्व जर्नी शेअर केली त्याबद्दल धन्यवाद. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी पुन्हा एकदा मिशन ऍडमिशन कडून ऑल दी बेस्ट. थँक्यू.